नमस्कार. सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये अनेक तरुण मुला-मुलींमध्ये वयाच्या अगोदर काळे केस हे पांढरे झालेले असतात. त्यामुळे असे अकाली केस पांढरे झाल्यामुळे या मुला-मुलींच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होत असतो. तर असा न्यूनगंड पूर्णपणे निघून जाण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे घरगुती उपाय सांगणार आहे, की जे उपाय केल्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस पुनश्च काळे होऊ शकतात. आयुर्वेदानुसार वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे 3 प्रकारचे दोष असतात. तर याच्यापैकी चुकीचा आहार आणि चुकीचा विहार केल्यामुळे शरीरामधील पित्तदोष हा प्रमाणाच्या बाहेर वाढतो आणि असा पित्तदोष वाढल्यामुळे तुमचे काळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. तर आता आपण घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूयात. सर्वात पहिला प्रयोग करायचा आहे तो म्हणजे 2-2 थेंब गाईचे साजूक तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये रात्री झोपताना सोडावे. यालाच नस्य असे म्हणतात. त्यामुळे पांढरे केस पुनश्च काळे होऊ शकतात. दुसरा प्रयोग करायचा आहे तो म्हणजे लाकडी घाण्यावर तयार केलेले खोबऱ्याचे तेल थोडेसे कोमट करून घ्यावेत आणि असे कोमट केलेले तेल केसांच्या मुळांशी, जी केस पांढरे झालेले आहेत त्या केसांच्या मुळाशी हळुवारपणे त्या तेलाने मसाज करावा. त्यामुळे देखील तुमचे केस पुनश्च काळे होऊ शकतात. तिसरा प्रयोग करायचा आहे तो म्हणजे दोन्ही तळपायांना गाईचे साजूक तूप काशाच्या वाटीने लावावे किंवा घासावे. याला पादाभ्यंग असे म्हणतात. त्याच्याने शरीरामध्ये वाढलेले अतिरिक्त पित्त किंवा अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सफेद झालेले किंवा वयाच्या अगोदर पांढरे झालेले केस पुनश्च काळे निश्चितपणे होऊ शकतात.